जॅकेटच्या योकचं चाललेलं आहे विणकाम। 3 ओळी विणून झालेल्या आहेत। चौथी ओळ उलट बाजूला, प्रत्येक ओळ थोडी वेगळी आहे। ही बटन पट्टी आहे, त्याचे टाके आपल्या ज्याप्रमाणे विण असेल त्याप्रमाणे। उलट ओळ विणताना पहिल्यांदा C3 हा भाग विणावा लागेल, त्यानंतर C2 आणि त्यानंतर C1 याप्रमाणे विणकाम होईल। हे 10 टाके आहेत, ते बटन पट्टीचे आहेत। मार्कर पुन्हा आहे तिथे प्लेस करायचा। बरोबर 10 टाके आहेत। हा एक टाका आहे तो C3 चा आहे, उलट बाजूला तो पहिल्यांदा येणार। तर चौथी ओळ सुलट विणायचा आहे C3 चा एक टाका। आता C2 याप्रमाणे येईल। हा आहे तो मागच्या ओळीमध्ये आपण धागा आतमध्ये घेतलेला होता, तर या ओळीला तो असा मागून विणायचा आहे। त्याचं कारण असं आहे की नेहमी आपण जो धागा आत घेतो त्यामुळे जाळी पडते, तर या ओळीमध्ये जाळी नको आहे म्हणून तो असा आपण नेहमीप्रमाणे विणतो। असा विणला धागा आत घेतलेला असतो, तो असा विणला की इथे जाळी पडते, तर ती नको आहे म्हणून या ओळीला धागा आत घेतलेला टाका हा पाठीमागून विणायचा आहे। हे बघा, आपण पाठीमागून ज्याप्रमाणे सुलट करतो त्याप्रमाणे तो करायचा आहे, म्हणजे तिथे जाळी पडणार नाही। तर C2 पॅटर्न सुरू झालेला आहे। 1 2 3 3 झाल्यानंतर 5 उलट 3 सुलट 5 उलट 1 2 3 4 5 पुन्हा 4 सुलट 1 2 पुन्हा धागा आत घेतलेला आलेला आहे तो मागून विणायचा 3 4 याप्रमाणे हे 10 टाके ज्याप्रमाणे विणले ते 190 टाक्यांमध्ये तेच पुन्हा पुन्हा विणायचे आहेत, तेच रिपीट करायचे आहेत। आपण 3 सुलट विणले, त्यानंतर 5 उलट 1 2 3 4 5 आणि 4 सुलट याप्रमाणे हे टाके विणलेले आहेत। यामध्ये मागच्या वेळी आपण आठी घेतल्यामुळे एक टाका वाढलेला आहे, तिकडे लक्ष द्यायला नको। तर पॅटर्न हा असा असणार आहे C2 चा 3 सुलट 1 जो पुन्हा एकदा सांगते, जो धागा आत घेतलेला टाका असेल तो पाठीमागच्या बाजूने विणायचा आहे, फक्त या ओळीपुरता 1 2 3 सुलट 5 उलट याप्रमाणे सगळी ओळ विणायची आहे। 2 3 4 5 त्यानंतर 5 उलट झाल्यानंतर 4 सुलट 1 2 3 4 याप्रमाणे विणायचे आहेत टाके। याप्रमाणे 190 टाके म्हणजेच दुसरा मार्कर इकडून गेल्यानंतर जो मार्कर येईल तिथपर्यंत विणायचे आहेत। दुसऱ्या मार्करपर्यंत आपण आलेलो आहोत। चौथी ओळ आहे ही। 190 टाके आपले विणून झालेले आहेत। आता C1 पॅटर्न विणायचा आहे। तर C1 पॅटर्न हा C2 पॅटर्न सारखाच आहे। पहिले 3 सुलट 1 2 3 आठी घेतलेला मागून विणलेला आहे, 5 उलट 1 2 3 4 5 त्यानंतर 4 सुलट 1 2 आटीचा टाका पाठीमागून सुलट विणायचा 3 4
C1 पूर्ण झालेला आहे, मार्कर हे पुन्हा ठेवायचा आणि हे जे टाके आहेत काचपट्टीचे ते जशी विण आहे त्याप्रमाणे विणत जायचे आहेत. योकची चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. 5वी ओळ उलट बाजूलाच असणार आहे. पहिले टाके काचपट्टीचे आहेत त्याप्रमाणे 10 विणायचे आहेत. काचपट्टीचे टाके झालेले आहेत. आता पहिले 10 टाके C1 वापरायचा आहे त्यासाठी पॅटर्न. त्यासाठी सुरुवात करूया. 4 उलट 1 2 3 4 4 उलट 2 चा 1 हा सुलट आत धागा घ्यायचा, 1 सुलट पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा आणि 3 उलट 1 2 3 मार्कर प्लेस करायचा. 10 टाके झालेले आहेत. आता C2 पॅटर्न 190 टाक्यांमध्ये C2 पॅटर्न विणायचा आहे. तो सेम C1 सारखाच आहे. C1 आणि C2 हे दोन्हीही सारखेच आहेत. तर पहिले 4 उलट 1 2 3 4 धागा बाहेर, 2 चा 1 सुलट आत धागा घ्यायचा, 1 सुलट पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा, शेवटी 3 उलट 1 2 3 हे 10 टाके झालेले आहेत. C2 पॅटर्नचे हे टाके झालेले आहेत. हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत. करून बघूया अजून एकदा. 4 उलट 1 2 3 4 उलट 2 चा 1 सुलट, त्यानंतर धागा आत घ्यायचा, 1 सुलट पुन्हा धागा आत घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा, शेवटी 3 उलट 1 2 3 याप्रमाणे हे 190 टाके विणायचे आहेत. नेहमीप्रमाणे नंतरचा मार्कर येईपर्यंत हे टाके विणायचे आहेत. C2 पॅटर्न हा विणून झालेला आहे 190 टाक्यांमध्ये. हा एक C3चा टाका आहे, तो उलट करायचा, मार्कर परत ठेवायचा आहे, बॅक टू रिप्लेस करायचा. त्यानंतर हे बटनपट्टीचे टाके नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे विण येईल त्याप्रमाणे विणायचे आहेत. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. 6वी ओळ उलट बाजूला असणार आहे. पाठीमागच्या बाजूने बटनपट्टी काचपट्टीचे टाके जसे आपण विणतो त्याप्रमाणे विणायचे आहेत. त्यामध्ये काहीही बदल नाही आहे. विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचे. आता उलट बाजूला ओळ 6वी विणताना पहिला हा C3 असणार आहे, तो सुलट विणायचा, त्यानंतर मार्कर ठेवायचा पुन्हा. आता पुन्हा 190 टाके हे C2चे असणार आहेत, ते याप्रमाणे विणायचे आहेत. 1 2 3 3 सुलट 5 उलट 1
2 3 4 5. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जी अटी आहे ती नेहमीप्रमाणे विणायची आहे. आपण चौथ्या ओळीला अटी विणली ती मागून विणलेली, पण आता इथून पुढे जी अटी आहे ती नेहमीप्रमाणे पुढूनच विणायची आहे. C2 पॅटर्न विणत आहोत आपण. पहिल्यांदा 3 सुलट विणले, 5 उलट, 3 सुलट, 5 उलट, त्यानंतर पुन्हा 4 सुलट, 1 2 3 4. हाच रिपीट करायचा आहे पॅटर्न पुन्हा. 4 सुलट झाल्यानंतर 3 सुलट, 1 2 3 सुलट, 5 उलट, 1. हा अटीचा टाका आहे, तो नेहमीप्रमाणे विणायचा. 2 3 4 5. 5 उलट, 4 सुलट, 1 2 3 4. पुन्हा 3 सुलट. याप्रमाणे 190 टाके हे C2चे असे विणायचे आहेत. C2 आणि C1 हे एकसारखेच विणायचे आहेत, त्यामध्ये काहीही बदल नाही आहे. त्यामुळे आता जे काही आपण हा पॅटर्न आहे C2चा तोच C1साठी सुद्धा कंटिन्यू करायचा आहे. तर इथून पुढचे सगळे टाके C2 आणि C1चे जे काही आहेत ते टाके सगळे 3 सुलट, 5 उलट, 4 सुलट याप्रमाणे विणायचे आहेत. आत्ताप्रमाणे जो आपण पॅटर्न वापरलेला आहे C2साठी तोच कंटिन्यू करायचा आहे. आणि त्या C1ला सुद्धा त्याचप्रमाणे विणायचं. त्यानंतर काचपट्टी येईल आणि ते काचपट्टीचे टाके विणीप्रमाणे विणायचे, म्हणजे ही 6वी ओळ पूर्ण होईल. C2 आणि C1साठी हाच पॅटर्न वापरायचा आहे. तर आपण तो सगळी पूर्ण ओळ 6वी ही करून घेऊया. 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. त्यानंतर 7वी ओळ आता विणायची आहे. C1, C2 आणि C3 हे 3 पॅटर्न विणायचे आहेत. काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायची. पॅकेटमध्ये थोडी फॅशनेबल म्हणून दुसऱ्या नमुन्याची काचपट्टीसाठी विण वापरलेली आहे. काचपट्टीचे 10 टाके झालेले आहेत. मार्कर पुन्हा रिप्लेस करायचा. आता C1 पॅटर्न विणायचा आहे पहिल्या 10 टाक्यांसाठी. 3 उलट, 1 2 3. 3 उलट, त्यानंतर बाहेर 2चा 1 करायचा. 3 उलट विणले, 2चा 1, त्यानंतर 1 सुलट, धागा आत घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, पुन्हा धागा आत, पुन्हा 1 सुलट, त्यानंतर 1 स्लिप करायचा किंवा उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, शेवटचे 2 उलट. 10 टाक्यांमध्ये C1 पॅटर्न झालेला आहे. आता C2 पॅटर्न सेम C1 सारखाच आहे, काही बदल नाही आहे. तर आपण विणायला सुरुवात करूया. पुन्हा एकदा दाखवते मी. 3 उलट, 1 2 3. 3 उलट झाल्यानंतर 2चा 1, त्यानंतर 1 सुलट, धागा आत घ्यायचा,
पुन्हा एक सुलट, पुन्हा धागा आत घ्यायचा, पुन्हा एक सुलट, एक उचलायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका, एक सुलटवरून काढून टाकायचा आणि 2 उलट. हाच पॅटर्न पुढच्या संपूर्ण AC2 साठी कंटिन्यू करायचा आहे. यामध्ये सुद्धा 10 टाकेच विणलेले आहेत आपण. तर हा 190 C2 पॅटर्न हा 190 टाक्यांमध्ये विणायचा आहे. त्यानंतरचा टाका एक हा C3 साठी असेल, तर हा दुसरा मार्कर, पुढचा मार्कर येईपर्यंत या पॅटर्नने टाके विणायचे आहेत. मी शेवटच्या मार्करपर्यंत आलेलो आहोत आपण. हा C2 झालेला आहे 190 टाक्यांमध्ये विणून. C3 मध्ये एकच टाका आहे, तोही उलट विणायचा आहे. एक उलट, मार्कर रिप्लेस करायचा. त्यानंतर ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे बटनपट्टी विणायची आहे. 7वी ओळ पूर्ण झालेली आहे. शेवटचा टाका एजिंगचा. 8वी ओळ आपण सुरुवात केलेली आहे. बटनपट्टीचे 10 टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे. बटनपट्टी झालेली आहे. उलट विणताना उलट ओळीला पहिल्यांदा C3 येणार, तर तो एक सुलट, मार्कर पुन्हा ठेवायचा आहे. 8वी ओळ. आता C2 पॅटर्न, 2 सुलट, 7 उलट, 1 2 3 4 5 6 7. पण 2 सुलट विणले, 7 उलट आणि 2, पुन्हा 3 सुलट. हा पॅटर्न आहे, रिपीट करायचा. पुन्हा एकदा करून बघूया. 2 सुलट, 7 उलट, 1 2 3 4 5 6 7 उलट, शेवटचे 3 सुलट. 1 2 3. हेच टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत. 190 टाके एकूण C2चे आणि C1चे जे टाके आहेत ते सगळे या पॅटर्नप्रमाणे रिपीट करायचे आहेत. आपण मध्ये आटी घेतल्यामुळे 12 टाके असणार आहेत इथे. तर थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे की काचपट्टीपर्यंत हा जो आत्ता आपण विणलेला पॅटर्न आहे 12 टाक्यांचा, तो इथंपर्यंत कंप्लीट होणार आहे. तोच विणायचा आहे. C2 कंप्लीट झाल्यानंतर, C2 पूर्ण झाल्यानंतर C1 हे दोन्हीही एकसारखेच विणायचे आहेत आणि त्यानंतर काचपट्टीचं विणकाम जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचं आहे. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे हे जे टाके आहेत ते ओळ संपेपर्यंत, म्हणजेच हे तीनही पॅटर्न संपेपर्यंत, C2 आणि C1 पॅटर्न संपेपर्यंत विणायचे आहेत आणि त्यानंतर काचपट्टी विणायची आहे, म्हणजे 8वी ओळ पूर्ण होईल. आता 9वी ओळ मी काचपट्टीचे टाके विणलेले आहेत. आता 9व्या ओळीचा पहिला पॅटर्न C1 पॅटर्न सुरू करायचा आहे. ही 9वी ओळ C1 आणि C2 हा पॅटर्न सगळा एकसारखाच आहे. त्यामध्ये काही बदल नाही, एकसारखाच विणायचा आहे. फक्त मार्कर्स मात्र जिथे आहेत तिथेच ठेवायचे. C1 पॅटर्न विणायला सुरुवात करूया. 2 उलट, 2चा 1, त्यानंतर 2 सुलट, आत धागा घ्यायचा,
एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 2 सुलट, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका, एक सुलटवरून काढून टाकायचा, शेवटचा एक उलट. पहिल्या C1 पूर्ण झालेला आहे. C2 आणि C1 एकसारखेच आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा आपण विणून बघूया. 2 उलट, 2चा 1, त्यानंतर 2 सुलट, पहिल्यांदा 2 उलट विणले, त्यानंतर 2चा 1 केला, 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 2 सुलट, एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, त्यानंतर एक उलट. हाच पॅटर्न किंवा हेच टाके पुन्हा पुन्हा 190 टाके होईपर्यंत, म्हणजे पुढचा मार्कर येईपर्यंत विणायचे आहेत. इथंपर्यंत हा पुढचा मार्कर 190 टाके झाल्यानंतर येतो. त्यानंतर हा एक टाका जो आहे तो C3चा आहे, तो उलट विणायचा एकच टाका आहे, त्यामुळे तो मी दाखवत नाही आहे. C3 हा एकच टाका हा उलट विणायचा आहे. त्यानंतर बटनपट्टी असेल, बटनपट्टीचे टाके हे विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचे आहे. तर आपण ही 9वी ओळ पूर्ण करून घेऊया. 9वी ओळ विणून पूर्ण झालेली आहे. 10वी ओळ इथून सुरुवात होणार आहे. मी सगळी विणून घेतलेली आहे, शेवटचा भाग तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे, पण ती या पद्धतीने विणायची आहे. सोपी आहे म्हणून मी सुरुवातीपासून विणून दाखवत नाही आहे. तर ही बटनपट्टीचे ज्याप्रमाणे विणकाम आहे त्याप्रमाणे हे टाके. त्यानंतर उलट बाजूला विणताना पहिल्यांदा C3 पॅटर्न येतो, तो हा एकच टाका आहे. तुम्हाला दिसत असेल तर तो सुलट विणायचा आहे, त्यामुळे मी काही तो दाखवत नाही आहे. एकच टाका C3चा हा उलट बाजूला 10व्या ओळीला हा सुलट विणायचा आहे. त्यानंतर C2 पॅटर्न 190 टाक्यांमध्ये विणायचा आहे. तर तो या पद्धतीने विणायचा आहे. 1 सुलट, 9 उलट आणि 2 सुलट याप्रमाणे सगळा विणत मी इथंपर्यंत आणलेला आहे. हे शेवटचे टाके जे आहेत हे बघा, या इकडून विणून इथंपर्यंत मी हे विणलेले आहेत. आता हे शेवटचे C2चे हे राहिलेले आहेत टाके आणि हा C1चा आहे. तर ते कसे विणलेले आहेत ते मी दाखवते. याप्रमाणे सगळे 190 टाके विणलेले आहेत. तर 1 सुलट, 9 उलट, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 उलट झाल्यानंतर 2 सुलट. इथे 190 टाके पूर्ण झालेले आहेत. C2 पॅटर्न संपलेला आहे. 190 टाके आत्ता ज्याप्रमाणे विणले त्याप्रमाणे विणायचे आहेत. 10व्या ओळीला C2 आणि C1 एकसारखाच विणायचा आहे. याप्रमाणे आत्ता ज्याप्रमाणे आपण हे टाके विणले त्याप्रमाणे 1 सुलट, 9 उलट, 1 2 3 4 5 6 7 8 9 याप्रमाणे आणि शेवटचे 2 सुलट. इथे C1 पॅटर्न संपलेला आहे. तर आपण कसे विणले पुन्हा एकदा रिपीट करते. C2 पॅटर्न आणि C1 हा एक सुलट, 9 उलट, 2 सुलट याप्रमाणे सगळे विणलेले आहेत. 190 टाके C2चे आणि
1चे जे टाके आहेत ते याप्रमाणे विणलेले आहेत. त्यानंतर ही काचपट्टी आहे. काचपट्टी ज्याप्रमाणे आपण विण आहे त्याप्रमाणे विणायची आहे. तर ही 10वी ओळ पूर्ण झालेली आहे. 10व्या ओळीनंतर हे विणकाम असं दिसणार आहे. इथून सुरुवात केलेली आहे तर हे विणकाम इथपर्यंत आलेलं आहे. 10वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 11वी ओळ विणायची आहे. काचपट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मी विणून घेतलेले आहेत. आता 11वी ओळ C1 पॅटर्न आपण विणणार आहोत. 2चा 1 उलट करायचा आहे. पहिले 2चा 1 उलट, त्यानंतर धागा बाहेर 9 ऊस उलट विणायचे आहेत. पहिला 2चा 1 उलट केला, त्यानंतर 9 उलट 1 2 3 4 5 6 7 8 9. हे बघा 9 झालेले आहेत टाके. 2चा 1 उलट आणि 9 सुलट. आता हा एक C1 मधला टाका उरलेला आहे. तर C1चा टाका तसाच ठेवायचा आणि तो पुढच्या C2 मध्ये ॲड करायचा आहे. तर आपण हा मार्कर 1 मिनिटासाठी काढून ठेवूया. हा C1चा 1 टाका आणि हे C2चे 2 टाके याप्रमाणे 3चा 1 उलट करायचा आहे. मार्कर आपण इथे ठेवूया. आता 9 टाके सुलट विणल्यानंतर C1चे 9 टाके सुलट विणल्यानंतर 1 टाका शिल्लक राहतो, तो C2 मध्ये ॲड करायचा आहे. हे डिझाईनच्या ॲडजस्टमेंटसाठी आहे. आणखीन C1चा 1 आणि C2चे 2 असे 3चा 1 उलट करायचा आहे. 3चा 1 झाला. त्यानंतर 9 टाके सुलट 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 टाके सुलट झालेले आहेत. पुन्हा हेच कंटिन्यू करायचं आहे. 3चा 1 करायचा. आता C2 विणणार आहोत. कंप्लीट C2चे जे सगळे टाके आहेत 190 याप्रमाणे विणायचे आहेत. 3चा 1 करायचा उलटप्रमाणे आणि 9 टाके सुलट. 1 2 3 4 5 6 7 8 9. पुन्हा धागा सगळे हे C2चे सगळे टाके विणायचे आहेत. आणखीन एक इथे सूचना म्हणता येईल ती अशी आहे की 3चा 1 उलट जो आपण करतो त्यावेळी 3 टाके हे उलट येतात. त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जाईल की ह्या 3चा 1 उलट करायचा आणि पुढचे 9 टाके हे सुलट विणायचे आहेत. याप्रमाणे विणकाम हे पुढचा मार्कर येईपर्यंत म्हणजेच C3 येईपर्यंत करायचा आहे. C3 येण्यापूर्वी C2चा आणखीन 1 टाका शिल्लक राहिलेला असेल तर आपल्याला आपण विणकाम जे करत आहोत ते बरोबर येतंय की नाही हे बघायची खूण म्हणजे या ओळीला C3चा 1च टाका आहे, पण C2चे सगळे 190 टाके विणून झाले की 1 टाका शिल्लक राहिलेला असेल की जो आपल्याला C3 मध्ये ॲड करायचा आहे. तर आपण हे C2चे जे टाके आहेत ते सगळे विणून घेऊया. 11व्या ओळीचा C2 पॅटर्न संपत आलेला आहे. मी शेवटचा एक पॅटर्न विणून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की त्यातला 1 टाका कसा शिल्लक राहतो तो.
आपण याप्रमाणे विणलेले आहेत सगळे टाके. 3चा 1 उलट आणि त्यानंतर 3चा 1 उलट, त्यानंतर 9 टाके सुलट विणायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. C2 मधला हा 1 टाका शिल्लक राहिलेला तुम्हाला दिसत असेल, तर तो C3 मध्ये घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा उचलून घ्यायचा, मार्कर आहे म्हणून हा मार्कर काढून ठेवायचा. हा C2चा 1 टाका C3 मध्ये घ्यायचा, परत मार्कर पाठीमागे लावायचा आणि C2चा 1 टाका आणि C3चा 1 टाका मिळून 2चा 1 करायचा. ही डिझाईनसाठी अशा प्रकारची ॲडजस्टमेंट केली जाते. तर ती ॲडजस्टमेंट आहे ही. तर C2चा 1 आणि C3चा 1 असा मिळून 2चा 1 उलट केला. डिझाईन पूर्ण झालेलं आहे. धागा बाहेर घ्यायचा, मार्कर पुन्हा आहे तसा प्लेस करायचा. बटनपट्टीची विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची आहे. 11वी ओळ पूर्ण झालेली आहे. 12वी ओळ. बटनपट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचे. उलट बाजूला रॉंग साईडला विणताना C3 टाका, C3 पॅटर्न पहिल्यांदा येतो, त्यामध्ये 1 टाका आहे, तो 1 सुलट विणायचा. तो दिसतोच आहे सुलट. त्यानंतर मार्कर बाजूला परत रिप्लेस करायचा आहे मार्कर. C3 पॅटर्न 1च टाका आता आहे त्यामध्ये, तो 1 सुलट विणला. आता C2 मध्ये 9 उलट 2 3 4 5 6 7 8 9. 9 झाल्यानंतर 1 सुलट. याप्रमाणे सगळा C2 आणि C1 पॅटर्न याप्रमाणे विणायचा आहे. लक्षात येईलच हे 9 टाके आहेत, हे उलट दिसतातच सगळे आणि हा जो आहे तो 1 टाका सुलट. त्यामुळे याला फारसं व्हेरिएशन असं काही नाही आहे. 9 उलट 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 उलट 1 सुलट. याप्रमाणे C2 आणि C1 सगळे याप्रमाणे विणायचे आहेत. C1 आणि C2 एकसारखेच आहेत. त्यानंतर काचपट्टी तीही विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची. 12 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 12 ओळी पूर्ण झाल्यानंतर या प्रमाणे दिसतो पॅटर्न. हे बघा, सगळा सारखाच दिसणार आहे, C1 C2 आणि C3. तर आता आपण 13वी ओळ सुरुवात करायची आहे. मी काचपट्टीचे टाके विणून घेतलेले आहेत. ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे मार्कर रिप्लेस करायचा. आता C1 पॅटर्न पहिल्यांदा धागा आत घ्यायचा, म्हणजे अटी आहे तर धागा आत घेतलेला आहे. त्यानंतर 2चा 1 सुलट, 2चा 1 सुलट, 3 सुलट, 1 2 3. पुन्हा धागा आत घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट विणायचा. उचललेला टाका या 1 सुलटवरून काढून टाकायचा आणि शेवटचे 3 सुलट.
याही ओळीला C1 आणि C2 पॅटर्न एकसारखाच आहे, काहीही बदल नाही आहे. C1चे टाके ज्याप्रमाणे विणलेले आहेत त्याचप्रमाणे C2चेही विणायचे आहेत. या पद्धतीने धागा आत घ्यायचा, 2चा 1 सुलट, त्यानंतर 3 सुलट, 1 2 3, धागा आत घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, 3 सुलट, 1 2 3. हा पूर्ण झालेला आहे एक पॅटर्न. हाच पुढचा मार्कर येईपर्यंत कंटिन्यू करायचा आहे. याप्रमाणे पुढचा मार्कर येईपर्यंत विणायचा आहे, तर ते आपण विणून घेऊया. 13वी ओळ आहे. C2 चे 190 टाक्यापैकी शेवटचा एक भाग किंवा पॅटर्न विणायचा ठेवलेला आहे, तर तो बघूया. आत्तापर्यंत ज्याप्रमाणे 13वी ओळ विणली त्याचप्रमाणे विणायचं आहे. फक्त टाके संपतायत म्हणून पुन्हा एकदा दाखवायचं आहे, म्हणून मी इथंपर्यंत विणलेलं आहे. ठीक आहे. आत धागा घेतलेला आहे, 2चा 1 3 सुलट, 1 2 3, धागा आत घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका काढून टाकायचा आहे, 1 सुलटवरून शेवटचे 3 सुलट. 190 टाके विणून पूर्ण झालेले आहेत. C2 पॅटर्न पूर्ण झाला. मार्कर पुन्हा रिप्लेस करायचा आहे. 1 टाका हा C3चा आहे, तो यावेळी 1 सुलट विणायचा आहे. 1 सुलट, C3चा 1 टाका 1 सुलट विणला, मार्कर रिप्लेस केला आणि त्याच्या पुढचे टाके हे ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे. याप्रमाणे 13वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 14वी ओळ अगदी सोपी आहे. यावेळी काहीही व्हेरिएशन असणार नाही आहे. 14वी ओळ सगळी उलट विणायची आहे. बटन पट्टीचे टाके हे ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे उलट बाजूला किंवा रॉंग साईडला 14वी ओळ C3, C2 आणि C1 हे सगळे उलट विणायचे आहेत. त्यामुळे ते काही मी दाखवत नाही आहे. यामध्ये कुठलंही व्हेरिएशन नाही आहे. मार्कर आहे तसा पुन्हा रिप्लेस करायचा. हे 190 टाके C2चे आणि C1चे जे 10 टाके आहे हे ते सगळे उलट ओळ विणायची आहे, ही 14वी ओळ. आणि त्यानंतर काचपट्टीचे टाके हे विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचे. 15वी ओळ आता सुरुवात करायची आहे. पहिले काचपट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणलेली आहे. आत्तापर्यंत जे आपण विणकाम केलेलं आहे 14 ओळींपर्यंत याप्रमाणे दिसेल. याप्रमाणे दिसत असणार आहे हे. आता याच्या पुढे 15वी ओळ सुरुवात करूया. C1 पॅटर्न, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, त्यानंतर 2चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, पुन्हा 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, त्यानंतर 2चा 1 सुलट, इथे C1 आणि धागा आत घ्यायचा. इथे C1 पॅटर्न हा संपलेला आहे. मार्कर पुन्हा आहे तसा रिप्लेस करायचा. C1 आणि C2 हे एकसारखेच आहेत याही ओळीला, त्यामध्ये काही फरक नाही आहे. त्यामुळे C1 ज्याप्रमाणे विणलेला आहे
त्याप्रमाणेच C2 पण विणायचा आहे. मार्कर रिप्लेस केला. आता C2 आत्ता हे जे आपण टाके विणले त्याचप्रमाणे विणायचं आहे. एक सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा. त्यानंतर 2चा एक सुलट, पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा, एक सुलट, पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, 2चा एक सुलट आणि धागा आतमध्ये घ्यायचा. हेच पुन्हा पुन्हा विणायचे आहेत टाके. याप्रमाणे दुसरा त्याच्या पुढचा मार्कर येईपर्यंत हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे. तर आपण हे टाके इथपर्यंत विणून घेऊया. दुसरा मार्कर येईपर्यंत C2चे 10 टाके राहिलेले आहेत ते पुन्हा एकदा आपण विणून बघूया कशा प्रकारे. याचप्रमाणे विणायचे आहेत, पण शेवटी आणखीन एकदा दाखवते आत्तापर्यंत आपण कसे विणलेले आहेत ते. एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचलून टाकायचा, उचललेला टाका, त्यानंतर 2चा एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका या एक सुलटवरून काढून टाकायचा, 2चा एक सुलट आणि आत धागा घ्यायचा. C2 विणून पूर्ण झालेला आहे. 15वी ओळ आहे ही. C3चा एकच टाका आहे, तो एक सुलट विणायचा, पुन्हा मार्कर ठेवायचा, बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे. 16वी ओळ. 16वी ओळ अगदी सोपी आहे. पहिले बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचं आहे. 16वी ओळ, 15वी ओळ झालेली आहे. 16वी ओळ सगळी उलट करायची आहे. हा C3 एक उलट, पुन्हा मार्कर ठेवायचा. C2 आणि C1 हे सगळे टाके म्हणजेच काचपट्टी येईपर्यंत ही सगळी पूर्ण ओळ ही उलट करायची आहे. काहीही यामध्ये बदल नाही आहे, त्यामुळे ती आपण करून घेऊया. 17वी ओळ आपण आता विणणार आहोत. 17वी ओळ सुरू करणार आहोत. काचपट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत. आता C1 पॅटर्न सुरू केलेला आहे. 2 सुलट. 17वी ओळ आहे ही. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, 2चा एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक सुलट, 2चा एक, आत धागा घ्यायचा, एक सुलट. याप्रमाणे हे 10 टाके विणलेले आहेत. C1 पॅटर्न पूर्ण झालेला आहे. आता C2 पॅटर्न. या ओळीलाही C1 आणि C2 एकसारखाच आहे. सुरुवात करूया. हे 10 टाके ज्याप्रमाणे विणले त्याप्रमाणेच C2चे सगळे टाके विणायचे आहेत. म्हणजेच पुढचा मार्कर येईपर्यंत हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा विणायचा आहे. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, त्यानंतर 2चा एक सुलट,
आत धागा घ्यायचा, एक सुलट, दोनचा एक, आत धागा घ्यायचा, एक सुलट. याप्रमाणे हे 10 टाके झालेले आहेत. हे बघा 1 2 3 4 5 10 टाके झालेले आहेत. याप्रमाणे पुढचा मार्कर येईपर्यंत सगळे टाके विणायचे आहेत. आपण याप्रमाणे ही सगळी ओळ पुढचा मार्कर येईपर्यंत विणायचा आहे. C2चे 17व्या ओळीचे शेवटचे 10 टाके राहिलेले आहेत, ते पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. त्यानंतर सुरुवातीचे ज्याप्रमाणे विणलेले आहेत त्याचप्रमाणे आहेत. हे शेवटचे 10 टाके पण याच प्रमाणे विणायचे आहेत. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका, एक सुलटवरून काढून टाकायचा. त्यानंतर 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, दोनचा एक, आत धागा घ्यायचा, एक सुलट. C2 पूर्ण झालेला आहे. C2 आणि C1 एकसारखाच विणायचा होता, तो आपला विणून झालेला आहे. एक टाका हा C3चा, तो सुलट विणायचा. त्यानंतर बटनपट्टीचे जे टाके आहेत ते जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. 17वी ओळ पूर्ण झालेली आहे. 18वी ओळ अगदी सोपी आहे. पूर्णपणे सगळी उलट करायची आहे. पहिले बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे येतील. त्यानंतर पहिल्यांदा C3, नंतर C2 आणि C1 हे सगळे टाके हे पूर्ण सगळे उलट विणायचे आहे. काचपट्टी आणि बटनपट्टी सोडून सगळे टाके हे उलट विणायचे आहेत. 18वी ओळ पूर्ण झालेली आहे. 19वी ओळ काचपट्टीचे टाके विण आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत. आता 19वी ओळ C1 पॅटर्न, एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, 5 सुलट, 1 2 3 4 5, 2चा 1 आणि धागा आत घ्यायचा. याप्रमाणे C1 झालेला आहे. C2 सुद्धा C1 सारखाच विणायचा आहे. या ओळीला सुद्धा एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, 5 सुलट, 1 2 3 4 5 झाल्यानंतर शेवटी 2चा 1 आणि आत धागा घ्यायचा. याप्रमाणे C2 पॅटर्न हा सगळा विणायचा आहे. म्हणजे दुसरा मार्कर येईपर्यंत याप्रमाणे टाके रिपीट करायचे आहेत. 19व्या ओळीतील C2चे शेवटचे 10 टाके राहिलेले आहेत, ते पुन्हा एकदा विणून बघूया. हे दाखवण्याचं कारण असं की आपण जे आत्तापर्यंत विणकाम केलेलं आहे ते बरोबर येण्यासाठी बरोबर येतंय की नाही हे बघण्यासाठी शेवटचे 10 टाके आहेत ते पॅटर्नप्रमाणेच यायला हवेत. त्यासाठी मी हे दाखवतोय. तर सुरू करूया. आत्तापर्यंत विणलेलाच असाच पॅटर्न आहे. एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा.
त्यानंतर 5 सुलट 1 2 3 4 5 आणि शेवटी 2चा 1 सुलट आत धागा घ्यायचा. C2 पॅटर्न कंप्लीट झालेला आहे. C3 मध्ये एकच आहे टाका, तो 1 सुलट विणायचा. मार्कर पुन्हा जसा आहे तसा ठेवायचा आहे. बटन पट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे येतील. 19वी ओळ पूर्ण झालेली आहे. 20वी ओळ अगदी सोपी आहे. 20वी ओळ पहिला जो पॅटर्न आहे बटन पट्टीचे ते नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे येतील. मार्कर ठेवल्यामुळे विणकाम सोपं होतं. आपल्याला कुठले टाके कुठले विणायचे ते बघायला लागत नाही. बटन पट्टी झालेली आहे. C3चा 1 टाका उलट जाताना पहिल्यांदा C3 येणार, तो उलट विणायचा. आणि C2 आणि C1 हे सगळे टाके उलट विणायचे आहेत. थोडक्यात 20वी ओळ बटन पट्टी आणि काच पट्टी सोडून सगळी उलट करायची आहे. 20वी ओळ विणून पूर्ण झालेली आहे. आता आपण 21वी ओळ विणणार आहोत. काच पट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत. आता हा C1 पॅटर्न, या ओळीला थोडासा बदल असणार आहे. C1 पॅटर्न पहिले 9 टाके सुलट 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. K1 मधले पहिले 9 टाके सुलट विणले. हा 1 टाका राहिलेला आहे तो पुढच्या C2 मध्ये ॲडजस्ट करायचा आहे. तो याप्रमाणे मार्कर काढून ठेवायचा. पुन्हा तो सुईवर टाका घ्यायचा आणि हा 2चा 1 करायचा. 2चा 1 हा C2 पॅटर्न सुरू झालेला आहे. C1 साठी 9 टाके विणायचे आणि पुढच्या C2 कडे जायचं आहे. तर C1चा 1 आणि C2चा 1 असा म्हणून 2चा 1 केलेला आहे. मार्कर ठेवायचा इथे. त्यानंतर आत धागा घ्यायचा आणि आता C2 पॅटर्न सुरू झालेला आहे. C2 पॅटर्न मधला 2चा 1 आधीच केला आपण. त्यानंतर आत धागा घ्यायचा आणि 8 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 6 7 8 8 झाले. आता हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट करायचा आहे. 2चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 8 सुलट. 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर पुन्हा C2 पॅटर्न कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर C2 पॅटर्न कंप्लीट झाला की C2 मधला 1 टाका शिल्लक राहील, तो C3 मध्ये ॲडजस्ट करायचा आहे. याप्रमाणे विणत गेल्यानंतर 1 टाका आपोआप शिल्लक राहतो, तो तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की C3 कसा विणायचा आहे. तर 2चा 1 आत धागा घ्यायचा, 8 सुलट. याप्रमाणे या मार्करपर्यंत 1 टाका शिल्लक राहीपर्यंत करायचा आहे. 21व्या ओळीतील C2 चा शेवटचा पॅटर्न राहिलेला आहे, तो विणायचा आहे. 2चा 1 आधी केलाय त्याप्रमाणेच असणार आहे. 2चा 1 आत धागा घ्यायचा, 8 सुलट. 1 2 3 4 5
6 7 आणि 8. मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की C2चा 1 टाका शिल्लक राहील, त्याप्रमाणे हा टाका शिल्लक राहिलेला आहे. तो C3मध्ये ॲडजस्ट करायचा आहे, तर तो असा उचलून घ्यायचा, मार्कर एक थोडा वेळ काढून ठेवायचा, परत मार्कर लावायचा. C2चा एक शिल्लक राहिलेला टाका यामध्ये C3मध्ये घेतलेला आहे, तो असा विणायचा आहे. 2चा 1 करायचा. C3मध्ये नेहमी आपण एकच टाका विणतो, त्याऐवजी यावेळी C2चा 1 आणि C3चा 1 असे मिळून 2चा 1 करायचा. धागा आत घ्यायचा आणि पुढची बटनपट्टी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणत जायची आहे. हा एवढा एकच बदल आहे या ओळीला. एक टाका पुढे घेतलेला आहे आपण. तो डिझाईनच्या ॲडजस्टमेंटसाठी, डिझाईनमध्ये सारखेपणा येण्यासाठी केलेला आहे. C1चा 1 टाका C2मध्ये घेतला आणि C2चा 1 टाका C3मध्ये घेतला. याप्रमाणे ते विणकाम आहे, मी दाखवलेलंच आहे. बटनपट्टी विणून पूर्ण झालेली आहे. 21वी ओळ आपली पूर्ण झालेली आहे. आता 22व्या ओळीला एक महत्त्वाचा बदल असणार आहे. तो म्हणजे 22व्या ओळीला आपण पहिल्यांदा टाके ज्याप्रमाणे कमी केले त्याप्रमाणे दुसऱ्या ओळीला ज्याप्रमाणे टाके कमी केले त्याप्रमाणे याही ओळीला कमी करायचे आहेत. तर ते कसे बघूया. सगळी ओळ ही उलटच विणायची आहे, पण उलट विणतानाच टाके कमी होणार आहेत. बटनपट्टी ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे बटनपट्टीचे आणि काचपट्टीचे टाके 10 आहेत तसेच विणायचे आहेत. त्यामध्ये काहीही फरक होणार नाही आहे. मार्कर पुन्हा आहे तसा ठेवायचा. C3चा जो 1 टाका आहे तो 1 उलट विणायचा, तो मोजायचा नाही आहे टाके कमी करताना. त्यानंतर मार्कर पुन्हा ठेवला. आता C2 आणि C1चे जे टाके म्हणजेच C2चे 190 आणि C1चे 10 असे मिळून जे 200 टाके आहेत त्या टाक्यांमधले 40 टाके कमी करायचे आहेत. तर ते याप्रमाणे करायचे आहेत. सगळी ओळ उलटच असणार आहे, उलट विणतानाच टाके कमी करायचे आहेत. याप्रमाणे 1 2 3 चौथा आणि 5वा टाका जो आहे त्याचा 2चा 1 याप्रमाणे करायचा. त्यानंतर पुन्हा 3 टाके विणायचे. 1 2 3. त्यानंतर पुन्हा 4 आणि 5 टाक्यांचा 1 करायचा. याप्रमाणे पूर्ण ओळ करत जायची आहे. याप्रमाणे C1चे टाके संपेपर्यंत याप्रमाणे करायचं आहे. 3 टाके विणायचे उलट आणि चौथ्या आणि 5व्या टाक्याचा 2चा 1 उलट करायचा आहे. याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. त्यानंतर काचपट्टी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची. प्रमाणे हा क्रम असाच ठेवायचा आहे. बरोबर 40 टाके कमी होतात. 22वी ओळ आपली विणून पूर्ण झालेली आहे. 22व्या ओळीला आपण 40 टाके कमी केलेले आहेत. आता बटनपट्टीचे 10 टाके, काचपट्टीचे 10 टाके, 191 हे C2चे होते आणि C1चे 10 असे मिळून 201 टाके होते. त्यातले 40 टाके कमी आपण केले. आता 161 टाके हे पहिला मार्कर आणि शेवटचा मार्करपर्यंत राहिलेले आहेत. आपली 22वी ओळ पूर्ण झालेली आहे. 23वी ओळ सुरुवात करूया. 23, 24, 25, 26 ह्या 4 ओळी साध्या विणायच्या आहेत. म्हणजेच सुलट बाजूला पूर्ण ओळ सुलट आणि उलट बाजूला पूर्ण ओळ उलट याप्रमाणे विणकाम होणार आहे. 23वी ओळ ही आत्ता आपण जी आहोत ती विणणार आहोत. 23व्या ओळीला एकच छोटासा बदल आहे म्हणून मी ते दाखवते. सगळी ओळ सुलट करायची आहे. 23वी ओळ पट्टीचे जे आहेत ती जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत.
हा काचपट्टी नंतरचा मार्कर, हे बरोबर 10 टाके आहेत. 1 2 3 4 5. आता इथे C1 पॅटर्न कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला 10 टाके हवे आहेत. तर फक्त एवढंच करायचं आहे 23व्या ओळीला की पहिल्या 10 टाक्यानंतर मार्कर प्लेस करायचा आहे. हे 3 4 5 6 7 8 9 मार्कर काढायचा, 10वा टाका विणायचा आणि मग मार्कर ठेवायचा आहे. म्हणजे आता इथून पुढे जेव्हा आपण विणकाम करू तेव्हा C1 मध्ये 10 टाके झाले. इथून पुढचे 150 टाके हे सगळे C2चे असणार आहेत. ती सगळी सुलट ओळ करायची आहे. 23वी ओळ पूर्ण सुलट, काचपट्टी आणि बटनपट्टीचे टाके सोडून. त्यानंतर 23वी ओळ सगळी सुलट विणून पूर्ण झालेली आहे. आता 24वी ओळ काचपट्टी आणि बटनपट्टी सोडून मधले सगळे टाके हे उलट बाजूचे असणार आहेत, तर ते उलट विणायचे आहेत. 24वी ओळ पूर्ण उलट करायची आहे. त्यानंतर 25वी ओळ काचपट्टी आणि बटनपट्टी सोडून सगळी सुलट विणायची आहे. तर या 2 ओळी खूप साध्या आहेत. 24वी ओळ पूर्ण उलट आणि 25वी ओळ पूर्ण सुलट करायची आहे. त्यानंतर 26वी ओळ आपण बघणार आहोत. आणखीन एक इथे मला सांगायचं आहे ते म्हणजे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल की B1, B2 आणि B3 ज्याप्रमाणे विणलेलं आहे त्याप्रमाणेच C1, C2 आणि C3 याचं डिझाईन आहे. फक्त गळ्याचा भाग असल्यामुळे त्याचे मध्ये मध्ये टाके हे कमी आपण करत आहोत. तर ठीक आहे, आपण 24 आणि 25 या ओळी अनुक्रमे उलट आणि पूर्ण सुलट करून घेऊया. आणि 24 आणि 25वी ओळ पूर्ण झालेली आहे. 26वी ओळ या ओळीला सुद्धा टाके कमी करायचे आहेत गळ्यासाठी. तर बटनपट्टीचे टाके हे ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणलेली आहे. 26वी ओळ म्हणजे उलट बाजूलाच असणार आहे. त्यानंतर पहिल्यांदा C3 येतो, तो एक उलट विणायचा. त्यानंतर सगळी ओळ ही उलटच विणायची आहे, पण टाके कमी करायचे आहेत. आता C2 आणि C1चे मिळून 160 टाके आहेत. त्या 160 टाक्यांमधले 40 टाके आपल्याला कमी करायचे आहेत. तर याप्रमाणे करायचे आहेत. 2 उलट विणायचे आणि तिसरा आणि चौथा असा 2चा 1 करायचा. थोडक्यात 2 उलट, 2चा 1 याप्रमाणे करायचे आहेत टाके सगळे कमी. 2 उलट, 2चा 1 उलट याप्रमाणे करत जायचं आहे पूर्ण ओळ काचपट्टीपर्यंत. पहिला मार्कर तिकडे लक्ष द्यायचं नाही, या क्रमाने टाके कमी करायचे आहेत. बरोबर 40 टाके कमी होतात. तर आपण ते करून घेऊया आणि त्यानंतर पुढची ओळ. 26वी ओळ विणून पूर्ण झालेली आहे. 40 टाके आपण कमी केले. आता 27वी ओळ 40 टाके कमी केल्यामुळे C1, C2 आणि C3चे 121 टाके असणार आहेत. तर आता 27वी ओळ आपण सुरुवात करत आहोत. एकूण काचपट्टी आणि बटनपट्टीचे टाके सोडून C1, C2 आणि C3 याचे सगळे टाके एकूण हे 121 आहेत. पहिले काचपट्टीचे ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत. आता 27वी ओळ C1 पॅटर्न, 1 सुलट, धागा आत घ्यायचा,
9 सुलट, 1 2 3 4 5 6. मागच्या ओळीला टाके कमी केलेले आहेत, त्यामुळे पुढचे टाके घ्यायला लागतील आपल्याला. 1 सुलट, धागा आतमध्ये घेतला, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि धागा आतमध्ये घ्यायचा. हा C1 झालेला आहे. बरोबर C1चे 10 टाके झालेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 2 आपण आठी आत घेतल्यामुळे 2 वाढलेले आहेत. तर हा C1 झाला. आता C2 संपूर्ण A प्रमाणेच विणायचा आहे. हा आत धागा C1चाच घेतलेला आहे. 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 धागा आतमध्ये घ्यायचा. पुन्हा सुरू पहिल्यापासून 1 सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. धागा आतमध्ये घ्यायचा. कंप्लीट C2चे सगळे टाके हे याप्रमाणे करायचे आहेत. याप्रमाणे C2चे सगळे टाके विणायचे आहेत, म्हणजेच पुढचा मार्कर येईपर्यंत याप्रमाणे विणायचे आहेत. त्यानंतर C3 पॅटर्न. 27वी ओळ C2 पॅटर्न विणून पूर्ण झालेला आहे. बरोबर शेवटी 9 सुलट आत धागा घेऊन याप्रमाणे झालेला आहे. त्यानंतर C3चा एकच टाका आहे, तो सुलट विणायचा. 1 सुलट, मार्कर पुन्हा आहे तसा येईल. एक धागा एकच टाका आहे C3ला. त्यानंतर बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. 27वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 28वी ओळ उलट बाजूला प्रमाणे बटनपट्टीचे टाके विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. बटनपट्टी झालेली आहे विणून. मार्कर आहे तसा ठेवायचा. 28व्या ओळीला पहिल्यांदा C3 पॅटर्न येणार आहे. एक टाका जो आहे तो 1 सुलट विणायचा. त्यानंतर मार्कर पुन्हा प्लेस करायचा आहे. आता 3 सुलट विणायचे आहेत. हा आत धागा घेतलेला आहे. आता C2 पॅटर्न आपण विणणार आहोत. हा एक जो आहे धागा तो आत आठी घेतलेला आहे. तर तिथे आपल्याला जाळी दिसू नये म्हणून पाठीमागून विणायचा आहे. तो याप्रमाणे पाठीमागच्या बाजूने विणायचा, म्हणजे जाळी दिसणार नाही. हा 1 2 3 3 झाले. त्यानंतर 5 उलट विणायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. 5 उलट झाल्यानंतर पुन्हा 4 सुलट विणायचे आहेत. 1 2. आटीचे टाके जे आहेत आत धागा घेतलेले ते सगळे मागच्या बाजूने या ओळीला विणायचे आहेत. हे 3 आणि 4. याप्रमाणे सगळा C2 पॅटर्न विणायचा आहे. 3 सुलट, 5 उलट, 1 2 3 4 5 आणि 4 सुलट. पुन्हा हेच विणायचं आहे. 3 सुलट, आटीचा टाका पाठीमागून विणायचा. 1 2 3 सुलट, 5 उलट.
1 2 3 4 5 आणि 4 सुलट. 1 2 अटीचा टाका असा विणायचा आहे पाठीमागून. 3 आणि 4. याप्रमाणे C2 आणि C1 पूर्ण होईपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. तेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे आणि त्यानंतर काचपट्टीचे टाके येतील. काचपट्टीचे टाके झाल्यानंतर 28वी ओळ पूर्ण होईल. 29वी ओळ आता सुरू करत आहोत आपण. पहिले काचपट्टीचे जे टाके आहेत ते विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणलेले आहेत. C1 पॅटर्न 29वी ओळ. पहिले 4 उलट 1 2 3 4 4 उलट. त्यानंतर 2चा 1 सुलट. आत धागा घ्यायचा 1 सुलट. पुन्हा आत धागा घ्यायचा 1 उचलायचा 1 सुलट. उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा 3 उलट. 1 2 3. C1 मध्ये सगळे टाके संपलेले आहेत. मागच्या ओळीमध्ये म्हणजे 27व्या ओळीला वगैरे टाके वाढतात, पण ते बरोबर यामध्ये ॲडजस्ट झालेले आहेत. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे की ह्या मार्करपर्यंत जे टाके असतील C1चे तेवढ्या टाक्यांमध्ये हा पॅटर्न पूर्ण बसतो. मार्कर पुन्हा रिप्लेस केला. आता C2 सुद्धा सेम C1 सारखाच आहे. 1 2 3 4 4 उलट. त्यानंतर 2चा 1 सुलट. धागा आतमध्ये घ्यायचा 1 सुलट. पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा 1 उचलायचा 1 सुलट. उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा 3 उलट. 1 2 3. याप्रमाणे हा पॅटर्न C2चे सगळे टाके संपेपर्यंत रिपीट करायचा आहे. म्हणजेच पुढचा मार्कर येईपर्यंत विणायचे आहेत. त्यानंतर C3चा 1 टाका आणि त्यानंतर बटनपट्टी. तर आपण ही 29वी ओळ आत्ता ज्याप्रमाणे दाखवलेली आहे त्याप्रमाणे पूर्ण करून घेऊया. 29व्या ओळीचा C2 पॅटर्न पूर्णपणे विणून झालेला आहे. आता C3चा एकच टाका आहे तो उलट विणायचा. C3चा 1 टाका उलट विणला. मार्कर पुन्हा आहे तसा ठेवायचा. त्यानंतर बटनपट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे विणायचे आहेत. अशा प्रकारे 29वी ओळ पूर्ण झालेली आहे. 30वी ओळ. पहिल्यांदा पुन्हा बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे. C3 पहिल्यांदा आता उलट बाजूला C3 पहिल्यांदा विणावा लागतो. C3चा 1 टाका आहे तो सुलट विणायचा. आता C2 याप्रमाणे विणायचा 3 सुलट 5 उलट 1 2 3 4 5 उलट
पुन्हा 4 सुलट याप्रमाणे विणायचं आहे. 1 2 3 4. हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे. आपण पुन्हा एकदा रिपीट करून बघूया. 3 सुलट, 5 उलट, 4 सुलट. याप्रमाणे सगळी 30वी ओळ पूर्ण करायची आहे. C1चे टाकेसुद्धा याचप्रमाणे विणायचे आहेत आणि त्यानंतर येईल काचपट्टी आणि काचपट्टीचे टाके हे ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायची आहे. C2 आणि C1 एकसारखेच विणायचे आहेत, त्यात काही बदल नाही आहे. ही पूर्ण ओळ आपण पुरी करून घेऊया आणि मग त्यानंतर पुढे.